यानंतर बातमी सविस्तररित्या पाहूयात। न्यूज 18 मराठीच्या बातमीचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याचं दिसलं। महानगरपालिकेच्या महासभेत हे पडसाद उमटले आणि महानगरपालिकेच्या महासभेच्या सुरुवातीलाच गोंधळ झाला। महापालिकेकडून स्टार रेट मंजूर करण्याचा विषय होता आणि या विषयावरून खडाजंगी झाली। न्यूज 18 मराठीने हा विषय लावून धरल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेसह सत्तेत असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही कडाडून विरोध करण्यात आला। स्थायी समितीने हा विषय यापूर्वी जादा विषयात मंजूर केला होता। मात्र न्यूज 18 मराठीने या प्रकरणाचं गडबंगाल आणि पालिकेची आर्थिक लूट कशी होत आहे हे बातमीतून निदर्शनास आणून दिलं होतं। नाशिककर वाचले पाहिजे आणि माझी इच्छा आहे की नाशिककर रस्त्यावर देखील उतरले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की नाशिकमध्ये एकच पाऊस झाला आणि एकाच पावसामध्ये संपूर्ण नाशिक पाणीमय झालं, जलमय झालं, पण यामध्ये प्रशासनाने कुठेही लक्ष दिलं नाही। जागजागी रस्ते खचले, पुढे गाड्या फसल्या, स्कूल व्हॅन फसल्या, पण या प्रशासनाचं कुठेही लक्ष नाही। म्हणून आयुक्त व महापौरांना जाग येण्यासाठी, या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून की नाशिककरांचा जो कष्टाचा घामाचा आपण कर रूपाने पैसा घेतोय त्या पैशाचं योग्य असं नियोजन करून उत्तम असे आरोग्य सेवा असेल, उत्तम असं गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण असेल हे देणं त्यांची जबाबदारी आहे। आणि त्याचबरोबर ज्या सुखसुविधा आहे, वॉटर गटर मीटर हे आपण आयुष्यभर करतच आहे, पण नियोजन नसल्यामुळे कष्टाने कमवलेला जो कराचा पैसा आहे हा असा वाया घालवला जात आहे। सातत्याने आम्ही हे निदर्शनं सांगून देत आहे। तरी आमची या प्रशासनाला आपल्याद्वारे विनंती आहे की अजूनही वेळ गेली नाही, आपण नियोजन करून योग्य असं नियोजन करून नाशिक महानगरपालिकेचं नाव कसं राहील, प्राथमिक सुविधा देऊन आपण नाशिककरांना दिलासा कसा देऊ यासाठी आपण ठोस असं पाऊल सगळ्यांना सोबत घेऊन उचललं पाहिजे। दरम्यान न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। न्यूज 18 मराठीच्या बातमीनं नाशिककरांच्या कोट्यवधी रुपये इथे वाचवलेल्या कराचे, नाशिककरांना खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदारांना स्टार रेट देण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलेला आहे। पालिका प्रशासनानं स्टार रेट देण्याचा निर्णय मागे घेतला। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये स्टार मंजुरी होऊन जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच प्रशासनाला धारेवर धरलं आणि त्यानंतर नाशिक महापालिकेमध्ये स्टार रेटवरून वादळी चर्चा झाली। भाजपच्या दिनकर पाटलांनी सेना नेत्यांना घरचा आहेर दिला। जो निर्णय घ्यायचा आहे घ्या, आपण पापात सहभागी होणार नाही असं दिनकर पाटील म्हणाले आणि ठेकेदार अधिकारी संगनमतानं महापालिकेला लुटतायत असं देखील ते म्हणाले। स्टार रेट प्रकरणावरून दिनकर पाटील यांनी गंभीर आरोप देखील केले। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून। लक्ष्मण, अखेर न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय आणि वादळी चर्चा झाल्याचं दिसतंय। कशी नेमकी चर्चा झाली आणि त्यानंतर अखेर काय निर्णय घेण्यात आलाय? खरं तर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने एक प्रस्ताव जो आहे तो मंजूर केलेला होता। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या जादा विषयात हा विषय होता की नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जे डांबरीकरण करणारे, डांबरी रस्ते करणारे जे ठेकेदार आहेत त्यांना स्टार रेट मंजूर करावा। हा स्टार रेट नेमका काय होता तर हा स्टार रेट होता की ज्यावेळेला जगामध्ये एखादं वैश्विक संकट निर्माण होतं, जागतिक संकट निर्माण होतं, त्यावेळेला जागतिक महागाईच्या याच्यावरती जागतिक महागाई विचारात घेऊन त्या ठिकाणी त्या ठेकेदारांना अधिकची रक्कम देण्याबाबतचा हा निर्णय होता। मात्र नाशिक महानगरपालिकेने हा निर्णय जो आहे तो चर्चेला न आणता तो थेट जादा विषयामध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिका प्रशासनाने केलेला होता आणि न्यूज 18 मराठीने याच सगळ्या प्रकरणावरती बोट ठेवलेलं होतं। कारण नाशिक शहरामध्ये आपण जर सर्वत्र फिरलं तर सर्व ठिकाणी आपल्याला खड्डे पाहायला मिळत आहे। शहरातला एक रस्ता नाशिककरांना फिरणं योग्य नाही आहे, अशी सगळी विदारक परिस्थिती नाशिकमध्ये असताना ज्या ठेकेदारांनी नाशिककरांना खड्ड्यात घातलं त्या ठेकेदारांना स्टार रेटच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे देण्याचा जो काही निर्णय महापालिका प्रशासनाने घेण्याचा प्रयत्न केलेला होता, या सगळ्या निर्णयाची पोलखोल न्यूज 18 मराठीने केलेली होती। आणि या सगळ्या प्रकरणानंतर नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज त्याचे जोरदार पडसाद जे आहे ते उमटल्याचं पाहायला मिळालं। नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी या सगळ्या प्रकरणावरून महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, ज्यामध्ये नगरसेवक गुरमीत बग्गा असतील, सुधाकर बडगुजर असतील, दिनकर पाटील असतील, या सगळ्या नगरसेवकांनी जोरदारपणे या प्रकाराला विरोध केला, या सगळ्या स्टार रेट देण्याला विरोध केला। इतकंच नाही
नाही तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी देखील हे प्रकरण लावून धरलेलं होतं. त्यांनी देखील या प्रकरणावर आजच्या महासभेमध्ये जोरदार आवाज उठवला. विरोधी पक्षामध्ये असलेल्या नगरसेवकांनी, गटनेत्यांनी, ज्यामध्ये केशव पोरजे यांनी देखील जोरदार विरोध केला. त्यांनी तर सुरुवातीला सभागृहामध्ये येण्यापूर्वीच गळ्यामध्ये फलक घातलेले होते, हातामध्ये बॅनर घेतलेले होते आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा स्टार रेट जो आहे तो मंजूर होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. कारण हे प्रकरण असंच होतं की नाशिककरांच्या तिजोरीतले कराचे जे कोट्यावधी रुपये आहे ते या ठेकेदारांच्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात होता आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते बेकायदेशीरपणे सुरू होतं. आणि याच सगळ्या प्रकारावर न्यूज 18 मराठीने प्रकाशझोत टाकला. हे प्रकरण कशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे मंजूर करण्याचा प्रयत्न पालिकेतील प्रशासनातले काही अधिकारी आणि ठेकेदार करता हे सांगण्याचा ज्यावेळेला आपण खुलासा केला, त्याबाबतचे अनेक पुरावे जेव्हा सादर केले तेव्हा ही बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आली. जी बाब खरं तर नगरसेवकांना त्याची तसूभरही कल्पना नव्हती की अशा पद्धतीचा काहीतरी ठराव नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये जादा विषयात मंजूर झाला. याची तसूभरही कल्पना नाशिक महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना नव्हती. इतकंच नाही तर महापौरांना देखील याची कल्पना नव्हती. मात्र जेव्हा न्यूज 18 मराठीने ही बातमी लावली तेव्हा मात्र या सगळ्या प्रकरणात उजेडात आलं आणि नाशिक महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचे जे आर्थिक हितसंबंध आहे त्या आर्थिक हितसंबंधातून हे जे काही रॅकेट निर्माण करण्याचा प्रयत्न आणि नाशिककरांच्या तिजोरीतले पैसे लुटण्याचा प्रयत्न केला जात होता ते मात्र न्यूज 18 मराठीच्या बातमीने हाणून पाडण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकरणावरून केवळ आपणच नाही तर नाशिक महानगरपालिकेतल्या सगळ्याच नगरसेवकांनी आज सभागृहामध्ये जोरदार आवाज उठवला आणि हा विषय जो आहे तो मंजूर करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली. मात्र यावरती महापौरांनी एसओपी सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी या सगळ्या प्रक्रियेमुळे आता वाढणार आहे आणि प्रशासनाने स्वतः या सगळ्या प्रकरणात यू टर्न घेतलेला आहे आणि हा प्रस्ताव जो आहे तो मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्यामुळे नाशिककरांचे कराचे कोट्यावधी रुपये न्यूज 18 मराठीच्या बातमीमुळे वाचणार आहेत. नक्कीच. धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. संदिग्धरित्या डॉकेट प्रेझेंट झालं त्यावरती सगळ्यांनीच आक्षेप घेतला आहे की ते डॉकेट जे आहे ते आधी स्थायीकडे गेलं, नंतर महासभेवर आलं, स्टँडिंगमध्ये त्याचा विरोध झाला, आपणच बातमी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही जो विषय आहे तो जर धोरणात्मक असेल तर धोरणात्मक विषय चर्चा केल्याशिवाय त्याच्यावर निर्णय देणं चुकीचं होईल. आणि आजचा जो विषय होता स्टार रेटचा, आधी आयुक्तांनी ते डॉकेट प्रेझेंट केलं, त्याच्यानंतर ते डॉकेट मागे घेण्यात आलं. मला असं वाटतं ते डॉकेट अपुरं होतं म्हणून ते प्रशासनाने मागे घेतलं. दरम्यान नाशिक महापालिकेमधला हा स्टार घोटाळा काय आपण ते पाहूयात. नाशिक महानगरपालिकेच्या ठेकेदारांना स्टार रेट देण्याची खिरापत इथे पाहायला मिळाली. स्टार रेट मंजूर झाल्याने ठेकेदारांना मूळ रकमेपेक्षा अधिक पैसे मिळणार होते. नाशिक खड्ड्यात असताना पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही ठेकेदारांवर मेहरबानी इथे केली जात होती. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीतून हा स्टार घोटाळा झाला. निविदेमध्ये उल्लेख न करताच ठेकेदारांना अधिकचे 150 ते 200 कोटी रुपये देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. स्टार रेटिंग म्हणजे काय आपण ते जरा समजून घेऊया. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर स्टार रेटिंगची तरतूद करण्यात आलेली आहे. वाढत्या महागाईमुळे ठेकेदारांना मंजुरीपेक्षा जास्त पैसे देण्याचा शासन आदेश काढला जातो. मात्र त्यासाठी टेंडरमध्ये तसा स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं असतं. निविदेमध्ये उल्लेख नसताना कामांना स्टार रेट दिला जात नाही. महासभेमध्ये या स्टार मंजुरीवरून मोठा गदारोळ झाला आणि त्यानंतर अखेर हा निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नाशिककरांचे कराचे पैसे कोट्यावधी रुपये आता वाचणार.